बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली 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 जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु 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 माऊली गुरुराज माऊली बाळकृष्ण माऊली गुरुराज माऊली बाळकृष्ण माऊली गुरुनाथ माऊली कृष्ण माऊली गुरुनाथ माऊली बाळकृष्ण माऊली दयानिधी माऊली बाळकृष्ण माऊली दयानिधी माऊली बाळकृष्ण माऊली उपनिधी माऊली बाळकृष्ण माऊली उपनिधी माऊली बाळकृष्ण माऊली पेची सावली बाळकृष्ण माऊली पेची सावली बाळकृष्ण माऊली चक्रवर्ती सर्वभूती बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली भक्ती प्रिय सर्व साक्षी बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु 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 माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली निस्पृह माऊली बाळकृष्ण माऊली निस्पृह माऊली बाळकृष्ण माऊली निर्मोही माऊली बाळकृष्ण माऊली निर्मोही माऊली बाळकृष्ण माऊली निर्लोभी माऊली बाळकृष्ण माऊली निर्लोभी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली नामातीत ध्यानातीत बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बोधातीत बोधदाये बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली
बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली गुणवंत माऊली बाळकृष्ण माऊली गुणवंत माऊली बाळकृष्ण माऊली गुणनिधी माऊली बाळकृष्ण माऊली गुणनिधी माऊली बाळकृष्ण माऊली सदानंदी माऊली बाळकृष्ण माऊली सदानंदी माऊली बाळकृष्ण माऊली नित्यानंदी माऊली बाळकृष्ण माऊली नित्यानंदी माऊली बाळकृष्ण माऊली हर्षदाई माऊली बाळकृष्ण माऊली हर्षदाई माऊली बाळकृष्ण माऊली इंद्रियाकुश त्यागराज बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली ज्ञानदायी ज्ञानसागर बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु 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 माऊली योगीराज माऊली बाळकृष्ण माऊली योगीराज माऊली बाळकृष्ण माऊली त्यागराज माऊली बाळकृष्ण माऊली त्यागराज माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली भक्तप्रिया माऊली बाळकृष्ण माऊली भक्तप्रिया माऊली बाळकृष्ण माऊली भक्तवत्सल अमृतधारा बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली पुण्यदायिनी पापक्षालनी बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली 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 बाळकृष्ण माऊली
जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु 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 माऊली गुरुराज माऊली बाळकृष्ण माऊली गुरुराज माऊली बाळकृष्ण माऊली गुरुनाथ माऊली कृष्ण माऊली गुरुनाथ माऊली बाळकृष्ण माऊली दयानिधी माऊली बाळकृष्ण माऊली दयानिधी माऊली बाळकृष्ण माऊली उपनिधी माऊली बाळकृष्ण माऊली उपनिधी माऊली बाळकृष्ण माऊली पेची सावली बाळकृष्ण माऊली पेची सावली बाळकृष्ण माऊली चक्रवर्ती सर्वाभूती बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली भक्ती प्रिय सर्व साक्षी बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु 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 माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली निस्पृह माऊली बाळकृष्ण माऊली निस्पृह माऊली बाळकृष्ण माऊली निर्मोही माऊली बाळकृष्ण माऊली निर्मोही माऊली बाळकृष्ण माऊली निर्लोभी माऊली बाळकृष्ण माऊली निर्लोभी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली सारथी माऊली बाळकृष्ण माऊली नामातीत ध्यानातीत बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बोधातीत बोधदाये बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली
माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली गुणवंत माऊली बाळकृष्ण माऊली गुणवंत माऊली बाळकृष्ण माऊली गुणनिधी माऊली बाळकृष्ण माऊली गुणनिधी माऊली बाळकृष्ण माऊली सदानंदी माऊली बाळकृष्ण माऊली सदानंदी माऊली बाळकृष्ण माऊली नित्यानंदी माऊली बाळकृष्ण माऊली नित्यानंदी माऊली बाळकृष्ण माऊली हर्षदाई माऊली बाळकृष्ण माऊली हर्षदाई माऊली बाळकृष्ण माऊली इंद्रियाकुश त्यागराज बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली ज्ञानदायी ज्ञानसागर बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण 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 माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु 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 माऊली योगीराज माऊली बाळकृष्ण माऊली योगीराज माऊली बाळकृष्ण माऊली त्यागराज माऊली बाळकृष्ण माऊली त्यागराज माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली धर्मनिष्ठ माऊली बाळकृष्ण माऊली भक्तप्रिया माऊली बाळकृष्ण माऊली भक्तप्रिया माऊली बाळकृष्ण माऊली भक्तवत्सल अमृतधारा बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली पुण्यदायिनी पापक्षालिनी बाळकृष्ण माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली जय बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण माऊली जय जय सद्गुरु माऊली बाळकृष्ण 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 माऊली भजनाचे वेळा बाळकृष्ण नाम गोडा लागले भजनाचे वेळा हरे कृष्ण नाम गोडा लागले भजनाचे वेळा 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 बाळकृष्ण नाम गोडा लागले भजनाचे वेळा बाळकृष्ण नाम गोडा लागले भजनाचे वेळा बाळकृष्ण नाम गोडा लागले भजनाचे वेळा बाळकृष्ण नाम गोडा
कपाली केसरी गंध माऊली तुझा मला छंद. नामदेव क्रांत परिपूर्ण या साधुजन मनन सकल धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन ज्ञानदेवांच्या वचने पूर्ण विश्वास द्या संतांचा काळ सिद्ध गुरुलिंग जंगम भाऊसाहेब महाराज उत्तमोत्तम गिरी मल्लेश्वर श्री गुरुनाम या सर्वांशी नमन. नारायण नारायण नारायण. वसिष्ठ सांदीपनी सर्व देवांचे श्री दत्त गुरु दैत्यांचा असे शुक्र गुरु कलियुगे मानवा सद्गुरु भावतारू समर्थ. नारायण 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 नारायण. ग्रंथनाम सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास पहिला यातील ओव्या संख्या 38. ग्रंथनाम रंभ वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जेथ श्रवण केले याने प्राप्त काय आहे. ग्रंथनाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती अन ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधाध्यात्म निरूपण निरोपिले भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव इथे ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिलासे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिलासे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ गिरिमल्लेश्वर महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ बालकृष्ण महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ पिताजी महाराज की जय. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जिथ श्रवण केले याने प्राप्त काय आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ गिरिमल्लेश्वर महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ बालकृष्ण महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ पिताश्री महाराज की जय. बालकृष्ण महाराज की जय. या बंधू या सद्गुरु चरणी धावत या. सद्गुरु चरणी धावत या. या बंधूनो या हो या सद्गुरु चरणी धावत या. या बंधूनो
सद्गुरुनाथ बाळकृष्ण महाराज की जय. या बंधूनो या होया सद्गुरुचरणी धावत्या, आपले सुखाचे आवडिया, शाश्वत सुखाचे आवडिया, अभिमान टाकून मी पण सोडून या बंधूनो या होया सद्गुरुचरणी धावत्या. ज्यांना शक्य असं त्यांनी पुढं येऊन बसा. खुर्चीसहित पुढं आलं तरी हरकत नाही, कारण जेवढे श्रोते समोर असतील तेवढं बरं राहील. या बंधूनो या होया सद्गुरुचरणी धावत्या, आपले सुखाचे आवडिया, शाश्वत सुखाचे आवडिया, अभिमान टाकून मी पण सोडून या बंधूनो या होया सद्गुरुचरणी धावत्या. उपस्थित सर्व गुरुबंधूंके भगिनीनो, सालाबादप्रमाणे माऊली करून घेत असलेल्या या शिवाजीनगर येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा प्रारंभाचा दिवस आहे. आणि आजच्या या प्रारंभाच्या दिवसाची प्रवचनरूप सेवा प्रारंभ करण्यापूर्वी ज्यांनी तुमच्या आमच्या जीवनातील अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करण्याकरिता व आपण सच्चित आनंद स्वरूप आहोत या तुमच्या माझ्या निज स्वरूपाची जाणीव तुम्हाला मला करून देण्याकरता ज्याने अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जडजीव या न्यायानं ज्याने शके 1823 साली गोकुळ अष्टमी भली जन्मली बाळकृष्ण माऊली नामदीक्षा द्यावया अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायक समसद्गुरू बाळकृष्ण माऊलींच्या दिव्य चरणांना अनेक अनेक साष्टांग दंडवत करूया. त्याचबरोबर त्यांची सेवा अखंडितपणाने ज्याने केली त्या समसद्गुरू दादांच्या चरणी, त्याचबरोबर गंगाधर महाराज असतील, दादा महाराज असतील, विश्वनाथ महाराज असतील आणि पनवेल आणि परिसरात ज्यांनी आपल्या माऊलींची नामध्वजा नामपताका सर्वदूर पोचवली ते स्वानंद सुखनिवासी पिताजी व त्यांच्या त्या धर्मकार्यात त्यांना बरोबरीने साथ देणाऱ्या स्वानंद सुखनिवासी विकुंडसी माताजी या सर्व माऊली भक्तांच्या पवित्र चरणांना वंदन करून उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनींच्या चरणी वंदन करून आपण आपल्या सेवेला प्रारंभ करूया. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलले जी येत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. वास्तविक पाहता या सप्ताहाचा जो कालावधी आहे तो अत्यंत सुंदर असा कालावधी आहे. कारण पिताजींनी तो असं मुहूर्त किंवा असा काल निवडलेला होता की गीता जयंती ते दत्त जयंती. आणि मग कालमानानुसार आपल्याला 5 दिवसाच्या ऐवजी ते 3 दिवस करावे लागले, पण त्या 3ही दिवसामध्ये मात्र दत्त जयंतीचा समावेश असतो. आणि अशा या पवित्र आणि पावन कालावधीमध्ये हा संपन्न होणारा माऊलींचा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येक सोहळ्यामध्ये माऊलींनी तुम्हा आम्हाला दासबोधाचं पारायण हे घालून दिलेलं आहे. आणि त्या पारायणाचा प्रारंभ पहिल्या दशकातल्या पहिल्या समासापासून होतो. आणि जो पहिला समास आहे त्या पहिल्या समासाची सुरुवात समर्थाने श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोललीची येत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलला विशद भक्तिमार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. वास्तविक पाहता अनेक ग्रंथांचा प्रारंभ आपण नेहमी बोलतो त्याप्रमाणे गणेशस्तवनाने होतो, परंतु दासबोधाचं विशेष असं आहे की त्याचा प्रारंभाचं ग्रंथस्तवनाने झालेलं आहे. मंगलाचरण ज्याला आपण म्हणतो. आता वास्तविक पाहता आपल्याला वाटेल मग इथं समर्थाने जी परंपरा आहे ती थोडी वेगळ्या प्रकाराने पाळलेली आहे का. कारण ग्रंथ हे काय आहेत तर ते संतांचं स्वरूप आहे. ग्रंथ हे गुरु आपण असं मानतो, सद्गुरूंचं स्वरूप मानतो. आणि गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. जे एकूण एक जी हे स्तवन आहे, हे जे पूजन आहे ते गणेशाचं म्हणजे ईश्वराचंच पूजन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच्याही पलीकडे जाऊन समर्थाने या पहिल्याच समासामध्ये जवळपास दासबोधाचं सार अत्यंतिक कमी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रारंभच असा आहे की श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलली जी येत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. पहिल्या ओळीमध्ये सलग सरळ 3 प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे तो. श्रोते म्हणजे श्रवण करतात, पुसणे म्हणजे विचारणे. श्रोत्यांनी विचारलेलं आहे की हा कोणता ग्रंथ आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारला काय बोलिले जी येथ,
याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय प्रतिपादन केलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे की श्रवण केली याने प्राप्त काय आहे. अगदी दुसऱ्याच ओवीत पहिल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडतात. ग्रंथानाम दासबोध. पुढे काय सांगितलं त्यांनी, याच्यामध्ये काय सांगितलं त्याचं वर्णन करताना समर्थाने सांगितलं की गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलला विशद भक्तिमार्ग. भक्तिमार्ग प्रतिपादन केलेला आहे आणि तो अत्यंत विशद करून म्हणजे विस्ताराने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पुढे त्यांनी सांगितले नवविधा भक्ती आणि याच्यामध्ये काय विषय व्हा, नवविधा भक्ती याचं वर्णन आहे. ज्याच्याने ज्ञान प्राप्त होतो अशा साधनाचं वर्णन आहे आणि त्या ज्ञानाचंही वर्णन आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपले. पुढे त्यांनी सांगितलंय की ह्या ग्रंथाचं हे काय आहे, मनोगत काय आहे, तर भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथामध्ये विशेषत्वानं काय सांगितलं तर भक्ती केल्याने मनुष्याला देवाची निश्चितपणाने प्राप्ती होते असा अभिप्राय या ग्रंथाचा आहे. म्हणजेच दासबोध या नावामध्येच दासबोधामध्ये काय सांगितलं ह्याचं म्हणजे आपल्याला हे होऊ शकतं. दासांनी दासांच्यासाठी केलेला बोध म्हणजे दासबोध. सद्गुरूंच्याकडून दासाला झालेला बोध म्हणजे दासबोध. आणि दास्यत्व काय असतं याचा आदर्श ज्याच्यामुळं आमच्या लक्षात येईल तो बोध म्हणजे दासबोध. आपण नेहमी बोलतो त्याप्रमाणे की तुम्हाला आम्हाला सगळ्याला इथं काय सांगितलं आहे, दासबोधाचा उद्देश काय सांगितला आहे की दासांनी दासांच्यासाठी केलेला बोध किंबहुना उत्तम दास होण्यासाठी जी लक्षणं आहेत ती आपल्या अंगी यावीत असा केलेला बोध म्हणजे दासबोध. आता पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांना की खरोखरच आम्हाला दास व्हायला आवडतंय का. स्वामी आणि दास, तुम्हा आम्हाला काय आवडतो, स्वामी व्हायला आवडतं का दास व्हायला आवडतं. लौकिकामध्ये आपल्याला सगळ्यांना स्वामित्व आवडतं, दास्यत्व आवडत नाही. पण तरीही आम्ही प्रपंचात दास्यत्वच करतो कारण देह प्रपंचाचा दास कितीही मोठा असू द्या. अगदी त्याच्या पुढं काय काय बऱ्याचशा पदव्या एवढ्या मोठ्या पदव्या लावू द्या, पण तो जर घरातनं बाहेर चालला आणि अहो ऐकलंत का एवढं म्हणलं तरी त्याला जागेवर थांबावं लागतं का जाऊ शकतो. आणि जर गेला तर काय नाही का आपण नेहमी म्हणतो विनोदादा बायकोशी वाकडे त्याने काय खावी चुलीची लाकडं नाही का, तर त्याचा विनोदाचा भाग सोडून द्या. म्हणजे आपण तिथं दास्यत्व स्वीकारतो. पण सर्वसाधारणपणे आमचा हेतू असतो की नाही मला कोणीतरी मानावं, मी मालक असावं. मग हे दास्यत्व दोन्हीकडे आहे. इकडं परमार्थामध्ये एक दास्यत्व आहे आणि प्रपंचातलं दास्यत्व आहे. आता प्रपंचातलं दास्यत्व होणं, दास होणं हे कसं आहे, दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. मला सांगा एखाद्याच्या हाताखाली आपण सेवक म्हणून काम करणं आम्हाला सुखाचं वाटतं का. घरात आपण कोणाचं तरी सतत ऐकत राहावं, मग सासूबाई का असं ना आवडतं का आम्हाला. नाही, आम्हाला वाटतं की आमच्या मनाप्रमाणे इतरांनी वागावं. म्हणजेच माणसाचा एक मूलभूत स्वभाव आहे की त्याला दास्यत्व आवडत नाही. पण परमार्थात उलट आहे. कारण परमार्थात बऱ्याच वेळेला सांगायचं एक असतं आणि ते वेगळ्या शब्दात मांडलेलं असतं. नाथ महाराजांचं एक भारुड आपल्या सगळ्यांना माहिती असेल. नाथाच्या घरची उलटी खून पाण्याला मोठी लागली ताण. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये गुह्य अर्थ दडलेला असतो. तसं प्रपंचामध्ये दास्यत्वात दुःख आहे आणि परमार्थात मात्र जर आम्हाला सुखी व्हायचं असेल तर त्याचा दास होण्याशिवाय अन्य कोणताही उत्तम मार्ग नाही.
कारण आम्हाला खरोखर सुख प्राप्त करायचं असेल तर तुकारामाने तुम्हाला सांगितलं, तुका म्हणे त्यांचे व्हारे देव तुमच्या मरणी मरे. म्हणून हे समर्थांना माहीत झालं, म्हणून समर्थांनी स्वतःचं लौकिक नाव बाजूला ठेवलं. नारायण सूर्याजी पंत ठोसर असं त्यांचं नाव होतं. पण मी कोण आहे? कारण अध्यात्माचा जो कळस आहे, अध्यात्माचा जो ध्येय आहे ते कशामध्ये? तर आपली आपण करा ओळखण किंवा आपली आपण करा सोडवण. आपण कोण आहोत हे ओळखणं म्हणजे अध्यात्म. आपले चारही वेद आम्हाला तेच सांगतात की आपण कोण आहोत. अहम ब्रह्मास्मी आहोत म्हणजे चारही वेदांची जी महावाक्य आम्हाला सांगतात की आपण कोण आहोत. आणि आपण कोण आहोत हे ज्यांना कळतं तेच संत, तेच साधू आणि ते सत्पुरुष. मग समर्थांना कळलं की आपण कोण आहोत. हाच प्रश्न जर तुम्हाला आम्हाला विचारलं, आपण कोण आहात पोहा? मी अध्यक्ष आहे, मी उपाध्यक्ष आहे, मी मंडळांचा कार्यकर्ता आहे, नाहीतरी घराचा कारभारी तरी आहे. वास्तविक पाहता यातलं आपण कोण होतो? मग मी कोण आहे हे ज्याला कळलं ते त्या पदाशी एकरूप झाले. आपल्या शुद्ध आचरणामध्ये काय समाधान आहे, परोपकार केल्यानंतर काय समाधानाची प्राप्ती होते याची अनुभूती आपण घेतली पाहिजे. आणि अनुभवाला महत्त्व आहे. कारण काय बऱ्याच वेळा आपण काय करतो, परमार्थ की जे ऐकतो, बऱ्याच वेळा वाटतं की नाही ह्या फक्त सांगण्याच्या ना ऐकण्याच्या गोष्टी आहेत. पण परमार्थ ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. आपलं कसं होतं, करी थोडे आणि बोले फार असं न होता बोलणं कमी आणि आचरण जास्त असलं पाहिजे. त्या परमार्थाची अनुभूती घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा आमच्यासारख्या सांगणाऱ्यांची अवस्था अशी होती, आपण नेहमी म्हणतो ना, ऊसाचा घाणा असतो, चरका आपण म्हणतो, तो काय करतो, शेकडो नाही हजारो लोकांना रस पाजतो, पण स्वतः मात्र कोरडा राहतो. तशा परमार्थाला अर्थ नाही. आधी केले आणि मग सांगितले ही संतांची उक्ती असते, त्याप्रमाणे आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आणि ज्याप्रमाणे एखादा आजार असेल किंवा आजार नसेलही, मनुष्याची जर तब्येत सुधारावीशी वाटत असेल तर दररोज काही खुराक चालू केला, काही चांगलं त्याचं भोजन जर चालू राहिलं तर आपोआप जशी पौष्टिकता येते. तसं जो सत्संगामध्ये येतो, जो दररोज काही ना काहीतरी श्रवण करतो, मनन करतो, हळूहळू त्याच्या अंतःकरणामध्ये बदल होत जातो. पण तसं ते अंतःकरणाची स्थिती तशी पाहिजे. ऐकताना आम्ही त्या भावनेनं ऐकलं पाहिजे की मला याच्यातून काहीतरी घ्यायचं आहे, माझ्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडायचा आहे, घडवायचं आहे, माझं जीवन इतरांच्या उपयोगी पडेल, माझ्या जीवनातून इतरांना आनंद देऊ शकू, हे असा काहीतरी बोध याच्यातून मला घ्यायचं आहे. या हेतूने ऐकणं वेगळं आणि काहीतरी सांगतायत म्हणून किंवा काहीतरी वेळ घालवण्यासाठी म्हणून ऐकणं हे वेगळं. म्हणून आपण चित्त सुचित करावे, बोलले ते जीवी धरावे असं समर्थाने सांगितलेलं. कारण एखादा आपला पाण्याचा घडा भरायचा आहे आणि तो जर उपडा म्हणजे उलटा जर आपण त्या नळाखाली ठेवला तर किती दिवसांनी भरेल होतो? नाही भरणार ना. किंवा आणखी आपल्याला एक साधारण उदाहरण देता येईल की श्रोता कसा असावा. पाण्याचा पाट असतो, त्याच्यामध्ये दगड असतो, तो दगड कधी ओला राहतो, जो पण जेवढा पाट वाहतो तेवढाच बाहेर काढलं की पुन्हा कोरडा होतो. तसं न होता त्या श्रवणाचा परिणाम आमच्यावरती व्हायला, भले थोडा होऊ देत, कारण एकदम तर होणार नाही. आपण नेहमी बोलतो की ज्याप्रमाणे एखादं मलिन असलेलं वस्त्र आहे ते एकदाच धुतल्यावर स्वच्छ होईल का, तसं आमच्या अंतःकरणावर जे काही षडरूप आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, हे प्रचंड सगळं त्याच्यावरती साचलेलं आहे. मग ते एका ह्याच्यात नाही शुद्ध होणं, मग त्याला वरच्यावर काय केलं पाहिजे, धोते जाव धोते नाही का ती जाहिरात, तसं आपण हे अंतःकरण हळूहळू शुद्ध केलं. मग तुम्ही म्हणाल अंतःकरण शुद्ध करायचं काही साबण तुमच्याकडे असलं तर बरं होईल. नाही, त्याला एकच साबण आहे की चांगलं श्रवण केलं पाहिजे, संत वचनाचं श्रवण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मग हळूहळू अंतःकरण शुद्ध होईल. आणि मग कसं होईल तुकारामाने आपल्या 12 भागात सांगितलंय, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. ती अंतःकरणाची निर्मळता येण्यासाठी आपला अट्ठास असला पाहिजे. तसा अट्ठास श्री माऊलीने तुमच्या माझ्या सगळ्यांच्याकडनं करून घ्यावा, एवढंच माऊली चरणी मागणं मागतो. इथं बसून बोलतो म्हणजे खूप ज्ञानी अशातला भाग नाही. अनेक आपले जे ज्येष्ठ साधक होऊन गेले,
आपले जे ज्येष्ठ साधक होऊन गेले त्यांचे जे अनुभव आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते परंपरेचं आहे, माऊलींचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या मतीचा बुद्धीचा दोष समजावा, पण जे चांगलं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करून तसं परिवर्तन आपल्या सगळ्यांच्याकडनं माऊलीने करून घ्यावं एवढं माऊलींच्याकडे विनंती करतो. 1-2 नंबर सूचना आहेत की दिनांक 27 आणि 28 डिसेंबरला आळंदी येथे आपला वार्षिक सत्संग होणार आहे. त्या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. आणखीन एक विशेष असं आहे की हे वर्ष आपल्या माऊलींचं 125वे जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत आणि त्या जयंती वर्षाच्या निमित्तानं प्रत्येक साधकाकडनं 1.25 लाख नामजपाचा एक महायज्ञ आपण संकल्पित केलेला आहे. त्याच्या वह्या आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ज्यांच्या पूर्ण झाल्या असतील त्यांनी इथं जमा कराव्यात. शक्यतो 2ही वह्या एकदम जमा करण्याचा प्रयत्न करावा आणि मग त्याच्यानंतर त्या वह्या नंदेश्वरला जमा होतील. ज्यांनी कोणी घेतले नसेल, ज्यांना आणखी घ्यायची इच्छा असेल ते घेऊ शकतात आणि लिहून त्या वेळेत पूर्ण करायचं आहे. अशा 2 सूचना आहेत. आपल्या माऊलींचं 125वे जयंती वर्ष असल्यामुळं आज शिवाजीनगरमध्ये माऊलींच्या कृपेनं भव्य अशी दिंडी, खूप सुंदर दिंडीचा कार्यक्रम संपन्न व्हावा अशी आपल्या सगळ्यांच्याकडे विनंती करतो. आपल्या या सगळ्या कार्याच्या पाठीमागं आपल्या सगळ्याला एक आधार म्हणून श्रीमंत रामशेठ ठाकूर आपलं नेहमी सोबत असतात. आपल्याला कशाचीही उणीव पडू देत नाहीत, पण आपण जेवढं होईल तेवढं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, भक्ती करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातनं आपल्या जीवनाची सार्थकता करण्याचा प्रयत्न करावा अशी आपल्या सगळ्यांच्याकडे विनंती करू आणि झालेली सेवा माऊलीचरणी अर्पण करूया. कुंडलिक वरदे हर शिव हर हर महादेव राजाधिराज कुल्लंग महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. श्री सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ दयानाथ प्रभु महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ संगमेश्वर महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ गिरिमल्लेश्वर महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ बालकृष्ण महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ पिताजी महाराज की जय. गीता जयंती ते दत्त जयंती अशा रीतीने आपला 3 दिवसाचा सप्ताह इथं माऊलीच्या नावानं आपण साजरा करत आहोत. आपल्याला महाराज दरवर्षी पाहुणे इथं आलेत. उद्या दत्त जयंती आहे, परवा आपली फुलं पडणार आहेत आणि अतिशय चांगलं असं प्रवचन चालू आहे. म्हणे त्याचा अर्थबोध आपण घ्यावा असं त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलं आहे. आपण ऐकतो, या कानानं ऐकलं त्या कानानं सोडलं असं झालं तर मग त्याला म्हणतात पालथ्या गड्यावर पाणी. तसं होणार नाही, याची काळजी आपण घ्यायची असते. जो बुद्धीला तो त्यांनी आता जे आपल्याला सांगितलं आचरणात आणणं जास्त गरजेचं आहे. आपल्या आचरणात वागण्यात आणलं तर जास्त महत्त्वाचं. मी कोणतरी मोठा आहे असा अहंकार गर्व असता कामा नये. आमचे वडील पण पिताजी महाराज आता ते पण सकाळच्या वेळेला काकड आरती म्हणायचे आणि त्यावेळेला त्यांच्या काकड आरतीमध्ये एक वाक्य असायचं, अहंकाराचा वारा न लागतो माझ्या सावली वाजवू ना. हे आम्ही ऐकलं आहे बालपणापासून. तर हे आम्ही आपलं ऐकलं आणि हृदयात ठेवलं आणि त्याप्रमाणे सूट कोट न घालता अगदी काय आपलं साध्या कपड्यामध्ये राहत असतो. अगदीच कधीतरी लग्नासमोर घरातलं असलं तर एरवीच्या वेळेला आपलं साधी राहणी, उच्च विचारसरणी अनेकांनी सांगितली, शास्त्री पण सांगितली, सर्वांना सांगितली. तर पंतप्रधान मागली होती आपली त्यांनी. तर अशा प्रकारे हे जो बोध जो आहे तो आपण मनात घेऊन आपलं वर्तन ठेवलं पाहिजेलं आहे, वागलं पाहिजेलं आहे. आपल्या कामामध्ये आपण प्रत्येकानं लक्ष घातलं पाहिजेलं आहे. चांगलं काम करायला पाहिजे, वाईटापासून लांब राहायला पाहिजे. हाच अर्थबोध आपल्याला नेहमी ते सांगत असतात. सर्व साधू संतांनी तेच आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं पारायण आपण इथे करतो. ते पारायण वाऱ्यावर न जाता आपल्या आचरणात यावं हीच महाराजची इच्छा जी आहे, सांगणं जे आहे ते आपण प्रत्येकानं आचरणात यावं अशी आपल्याला विनंती करतो. जय हिंद. राजा